नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालेगावमध्ये आज शिवार्थ महेश शिंदे याचा पहिला वाढदिवस संपन्न झाला आहे. आणि त्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास आपल्या मनोरंजनासाठी शक्तिदुराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तत्पूर्वी आयोजकांचं असं म्हणणं आहे की एक छोटासा सत्कार समारंभ आपण करूया. मैफिल सजली आहे आनंदाच्या प्रकाशाने, मैफिल सजली आहे आनंदाच्या प्रकाशाने, चेहऱ्यावर हास्य खुलले आहे आपुलकीच्या सहवासाने. लहानग्या शिवार्थीच्या वाढदिवसानिमित्ताने, लहानग्या शिवार्थीच्या वाढदिवसानिमित्ताने आज प्रत्येक क्षण सुंदर झाला आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीने. मी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवर, या गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, मित्र परिवार, अपेष्ट मंडळी व लाडक्या शिवार्थीवर प्रेम करणाऱ्या या सर्वांचं मनपूर्वक शाब्दिक स्वागत करतो. तत्पूर्वी आज हा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचे आयोजक मी महेशजी शिंदे व त्यांच्या परिवारांना रंगमंचावर उपस्थित राहण्याची विनंती करतो. आपण पहिला सत्कार करणार आहोत
कलगीवाले शाहीर माननीय श्री सचिनजी कदम साहेब या शाहिरांचा आपण पहिला सत्कार करणार आहोत। मी शाहिरांना विनंती करतो की कृपया रंगमंचावरती येऊन आपला यथोचित सत्कार स्वीकारावा। त्याचप्रमाणे शाब्दिक स्वागत करतो दुर्योवादी शाहीर मान्य श्री सचिनजी धुमक शाहिरांचं सुद्धा शाब्दिक स्वागत करतो। तसेच गावातील महत्वाचं सहकार्य म्हणजे आई वडिलांचं व बंधूंचं सहकार्य लाभलं आहे, त्यांचे सुद्धा आभार। त्याचप्रमाणे गावातील माजी सरपंच सुरेशजी शिंदे साहेब यांचं सुद्धा शाब्दिक सन्मानाने आभार मानतो। त्याचप्रमाणे वाडी प्रमुख तुकारामजी रत्ना घाटकर यांचे सुद्धा शाब्दिक आभार मानतो। त्याचप्रमाणे मोलाचं सहकार्य लाभलं आहे ते म्हणजे संजयजी रामचंद्र घाटकर साहेब यांचं सुद्धा शाब्दिक सन्मानाने आभार मानतो। त्याचप्रमाणे आपण या ज्या जमिनीमध्ये कार्यक्रम करत आहोत त्यांचे मालक निर्मला महादेव घाटकर यांचे सुद्धा शाब्दिक आभार मानतो। त्याचप्रमाणे आपला हा सर्वांचा आवाज जो आपल्यापर्यंत पोहोचत आहे ते म्हणजे साऊंड मास्टर पंकजजी एरे साहेब यांचं सुद्धा शाब्दिक सन्मानाने स्वागत करतो आणि आभार मानतो। त्याचप्रमाणे या गावचे गावकर लक्ष्मणजी आगरे यांचे सुद्धा आभार। त्याचप्रमाणे गाव अध्यक्ष शांतारामजी आगरे यांचं सुद्धा शाब्दिक सन्मानाने आभार मानतो। व तुम्ही सर्व या लोककलेचे रसिक आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात, तुमचे सुद्धा या कुटुंबातर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि यापुढे कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। आपले गरगेवाले शाहीर मान्य श्री सचिनजी कदम साहेब इथे उपस्थित आहेत, तर आपण आयोजक शिंदे साहेब यांच्या मार्फत त्यांचा आपण सत्कार करूया। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शाहीर सचिनजी धुमक यांचा आपण यथोचित सत्कार करूया। कृपया सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या जर त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद। यानंतर आपण आपल्या या खास कार्यक्रमाला सुरुवात करूया।
हॅलो 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 बसलाय थोडा होईल. जास्त द्या आणि 64 कलेचा स्वामी या आधी गणरायाला वंदन करू. या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आणि माझ्या आईची शाखा दुर्गादेवी हॉस्पिटल नागपूर यांच्या वतीने माझ्या माय बापांना या अजान कलाकाराचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक संपूर्ण शिंदे कुटुंबीय सन्मान्य दादा महेशदादा शिंदे आणि मैथिलीताई शिंदे या उभयदांना 1 वर्षापूर्वी पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि या आनंदी क्षणाचा औचित्य साधून त्याने आज हा शक्तितुऱ्याचा महामुकाबला या ठिकाणी सर्वप्रथम या निवसर गावामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खास करून धन्यवाद देईन माझ्या संपूर्ण आयोजकांना या शिंदे परिवाराला आणि त्याचा आजचा वाढदिवस आहे ज्याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे त्या माझ्या शिवार्थ बाळाला उदंड आयुष्य लाभो अशी साईबाबांच्या चरणी ईश्वराच्या चरणी विनंती करेन. आणि जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात थोडक्यात ओळख तिथे तुम्हाला आहेच
ढोलकीपट्टू शुभम सुतार ऐकलाय थोडा आज आणखीन पेटर वाटला मला अशी सुधारणा पाहिजे कलाकाराने कॉम्पिटिशन आपलं आपल्याशी पाहिजे काय जातात शुभम सुतार ढोलकीपट्टू या ठिकाणी माझे मेंजो मास्टर प्रणितदादा मोहिते धोदो सर्वांच्या परिचय आहेत खेड तालुक्यामध्ये डॉक्टर पेडला आहेत अजय काणेकर गोसावी आणि कीबोर्डला साथ करता मित्रांनो तुमच्याच या विभागातील एक कोहिनूर हिरा आहे आणि कधी आलो या ठिकाणी या विभागामध्ये निश्चितपणे दादांची अनेक वेळा मला साथ मिळालेली आहे पंकजदा घाणेकर या सर्वांच्या साथीने या सुंदरचा आवाज बसलाय कालची वारी झालेली आहे उद्या परवा एक दिवस उद्याचा दिवस गॅप आहे परवा एक आहे काळजी असा सुंदरचा आवाज तरी पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतायत सर्वांनी दादा आमचे पंकजदा येरे आणि त्यांची संपूर्ण टीम या शाहिरी मला समजला आलेल्या माझ्या जमलेल्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना या गर्दीमध्ये उपस्थित सर्व शक्तीवाले असू द्या तुरेवाले असू द्या शाहीर मंडळी यांना माझा शाहिरी माना समजला त्याचप्रमाणे आपल्या येताना पथरड गाव लागलं या गावामध्ये मी 2 कार्यक्रम मित्रांनो केलेले आहेत या गावामध्ये फार एक मोठे शाहीर होऊन गेलेले माझ्याशी त्यांचे माझे अनेक जुगलबंदीचे कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आहेत सन्मान्य दत्ताजी गराडे बुवांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जास्त वेळ न घेता माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय म्हणायचं आहे का स्वतः आहे परंपरेप्रमाणे शाहीर माझ्या ठिकाणी नवे नाहीत मी त्यांच्यासाठी डावा नाही लेखी विषय माझा त्यांच्यापर्यंत आहे आम्ही दोन्ही मुंबई मंडळाचे पासधारक आहोत पासाची आवश्यकता नाही प्रश्न बदलला असाल तर शाहीर माझे स्तवन होईपर्यंत आपण निश्चितपणे घेऊन यावा आमचा प्रश्न तोच कारण आम्ही बाप एकच सांगतो कालचाच विषय जोपर्यंत आमचा फुटत नाही तोपर्यंत आम्ही काय कुणाच्या मानगुटीवर न उठत नाही माझा प्रश्न तोच गवळण झाल्याच्या नंतर मी समाजाला ऐकून टाकेल म्हणायचं आहे काय लक्ष असू दे ओम नमोची आध्याय ओम नमोची आध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसवेद्याय देवा तुझी गणेशु सकलामती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी तुझी वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे संसार्थक जीवनाचे सर्वसार्थक जीवनाचे या झालेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधी केलेच पाहिजे आजचा दिवस आहे आजचा प्रसंग आहे आजचं वातावरण आहे मित्रांनो आणि खास करून दादांनी
आजची 9 तारीख आहे वाढदिवसाची. आज गावात लग्न सुद्धा आहे. ज्या आजच्या या वाडीमध्ये लग्न सुद्धा आहे, त्या दोन्ही उभयतांना त्यांच्या मंगलमय आयुष्यासाठी शुभेच्छा सुद्धा देतो. दादांनी खास तारीख माझ्यासाठी करून घेतली 10 तारीख आणि सुपारीसोबत सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यांनी माझ्या शब्दाचा मान ठेवला, मी त्यांच्या शब्दाचा मान ठेवलेला आहे. आणि यांना काय तो द्या. हा आपला तोच आहे विषय, तोच पास बघायचा तर बघून घ्यायचं. दादांनी माझ्या शब्दाचा मान ठेवला, मी त्यांच्या शब्दाचा मान ठेवला. आजचा फार आनंदाचा दिवस आहे या शिंदे कुटुंबासाठी आणि म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या. वेगळा विषय नवीन कॅमेरामॅन बारी युट्यूबला पडता कामा नाही. माझ्या परमिशन शिवाय बारी टाकायची नाही. ही माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. पुन्हा एकदा सांगतो सगळे कॅमेरावाले आवर्जून नाव घेतो मी. थोडं तर मला दिसतात कोण कोण आलेत ते. अजून माझे मित्रमंडळी सुद्धा आलेत, त्यांची नावं घेतो मी. काय म्हणायचं आहे का. पूर्वजांची पुण्याई आज, पूर्वजांची पुण्याई आली आज फळाला. पूर्वजांची पुण्याई आली आज फळाला. पिढ्यान पिढ्याचा अंधकार दूर पळाला. 2 मुली आहेत, श्रेया श्रुतिका, आणि 2 मुलींच्या मागे हा गोंडस मुलगा झाला. नजर लावू नका कोणी, आमचीच साखर बसता लागली असं सांगितलंय दादांना मगाशी. काळा टीका लावून ठेवाय. पिढ्या पिढ्याचा अंधकार दूर पळाला. पूर्वजांची पुण्याई आज आली फळाला. जीवापाड जपले त्यांनी आपल्या शिळाला. आणि म्हणून या शिंदे कुटुंबाला हो त्यांचा कुलदीपक मिळाला. पूर्वजांची पुण्याई लागते तेव्हा वंशविवर आपल्या फूल येतं. आपल्या वंशविवेर, आपले वंश अजूनही समाजामध्ये हीच मानसिकता आहे की मुलगाच वंशाचा दिवा आहे. हीच मानसिकता आहे. दादांनाच बोलत नाही, जगाची भीत आहे. घरोघरी त्याच परी सगळ्यांच्या घरात तेच आहे, जगाला बोलत नाही. पण पूर्वजांची पुण्याई आहे आणि म्हणून या पुण्याईंच्या जोरावर, या बळावर आज त्यांच्या घरी एक बाळ जन्माला आलेला आहे. 2 मुलींच्या पाठीवर. म्हणून म्हणायचं आहे काय लक्षात कुलदीपक हा मिळाला या शिंदे कुळाला. कुलदीपक हा मिळाला आज या शिंदे कुळाला. मग इष्ट मित्र सगळे सोयरे गणगोत झाले सारे गोळा. हे गणगोत इष्टमित्र आज झाले सारे गोळा. शिवार्थ बाळाच्या अभिष्ट चिंतनाला कुलदीपक हा मिळाला या शिंदे कुळाला. कुलदीपक हा मिळाला या शिंदे कुळाला.
इष्टमित्र झाले सारे गोळा, इष्टमित्र झाले सारे गोळा, शिवार्थ बाळाच्या अभीष्ट चिंतनाला. इष्टमित्र झाले सारे गोळा, शिवार्थ बाळाच्या अभीष्ट चिंतनाला. इष्टमित्र झाले सारे गोळा, शिवार्थ बाळाच्या अभीष्ट चिंतनाला. इष्टमित्र झाले गोळा, बाळाच्या अभीष्ट चिंतनाला. आज मंगल दिनी या होतो मनी हर्ष, आज मंगल दिनी या होतो मनी हर्ष. राजकुमाराला झाले पुरे वर्ष, राजकुमाराला आज मंगल दिनी या होतो मनी हर्ष, आज मंगल दिनी या होतो मनी हर्ष. राजकुमाराला झाले पुरे वर्ष, झाले पुरे वर्ष. जीवनात होऊ दे तुझा उत्कर्ष, जीवनात होऊ दे तुझा उत्कर्ष. सुख स्वर्गाचे देईना सुखा स्पर्श, सुख स्वर्गाचे देईना आजी आजोबांना, आई वडिलांना, मैथिली दादा, मैथिली वहिनी निलेश महेश दादा आणि आजी आजोबा सर्वांना सांगत आहे. काका काकी, मामा मामी, आत्या काका सर्वांना, त्यांचे चुके सुद्धा राजेश दादा शिंदे काय म्हणताय का. आजी आजोबांना, आई वडिलांना, आजी आजोबांना, आई वडिलांना दुःख वाटे, दुःख वाटे सांगावे जनाला, दुःख वाटे सांगावे जनाला. शिवार्थ बाळाच्या अभीष्ट चिंतनाला. इष्टमित्र झाले सारे गोळा, शिवार्थ बाळाच्या अभीष्ट चिंतनाला. इष्टमित्र झाले सारे गोळा, शिवार्थ बाळाच्या अभीष्ट चिंतनाला. इष्टमित्र झाले सारे गोळा, अभीष्ट बाळाच्या चिंतनाला. हो फुलासारखे जपा या गुलाबाच्या फुला, फुलासारखे जपा या गुलाबाच्या फुला. शतवर्षाचे उदंड आयुष्य लाभो, शिवार्थ बाळा तुला, शिवार्थ बाळा तुला, शिवार्थ बाळा तुला. आजही आयुष्य लाभो म्हणतोय का. जमला बोतावळा, जमला बोतावळा मित्र परिवार, जमला बोतावळा मित्र परिवार. हार फुलांनी सजले सारे घरदार, हार फुलांनी सजले सारे घरदार, हार फुलांनी सजले सारे घरदार. विद्युत रोषणाई, विद्युत रोषणाई केली आहे फार, विद्युत रोषणाई केली आहे फार. आनंदाला नाही उरला पार वार, आनंदाला नाही उरला पार वार, आनंदाला नाही उरला पार वार. बारी काय का मावशी होत्या काकी, आम्ही जमल्या साऱ्या लोकी.
काकी जात मावशी आमच्या काकी मामी जमल्या साऱ्या लोकी समाधान वाटतंय मनाला त्यांच्या समाधान वाटतंय मनाला शिवांत बाळाच्या विष्ण चिंतनाला इष्टमित्र झाले सारे गोळा शिवांत बाळाच्या विष्ण चिंतनाला इष्टमित्र झाले सारे गोळा शिवांत बाळाच्या विष्ण चिंतनाला इष्टमित्र झाले सारे गोळा शिवांत बाळाच्या विष्ण चिंतनाला आणि म्हणून या गीताचा शेवट करतोय म्हणायचं आहे काय शिवार्थच्या दोन्ही बहिणी श्रेया आणि श्रुतिका दुपारपासून पाहतो त्यांची तळमळ त्यांची लगबग अगदी जेवण वाढल्यापासून बारीक सारीक गोष्टीमध्ये हो तुम्ही जेवलात काय एवढं प्रेम या दोन्ही लेकींनी त्यांच्या निश्चितपणे त्यांच्या घराचं नाव तर उज्ज्वल केलेलं आहेच उत्कृष्ट डान्सर आहेत श्रुती नमन कलेमध्ये चांगलं नाव आहे त्यांचं दोन्ही मुलींचं आणि या कलगी तुऱ्याच्या लोककलेमधला त्यांचा आवडता शाहीर सचिन बुवा आहे म्हणून पप्पांशी हट्टाने मागून घेतला कार्यक्रम सचिन बुवांचाच कार्यक्रम पाहिजे म्हणून त्या दोन्ही लेकींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाण्या बुवा काय म्हणताय का दुष्ट काळा मी पहिलेच सांगितलंय नजर लागणार आमची पाहून आनंद झाला त्याच्या गोऱ्या गोऱ्या मुकड्याला पाहून आनंद झालाय त्याच्या गोऱ्या गोऱ्या मुकड्याला नजर ना लागो माझी महेश दादा मैथिली ताई तुमच्या काळजाच्या तुकड्याला अहो तुमच्या काळजाच्या तुकड्याला काय म्हणताय का सोहळा शाही करते छोटी मोठी ताई केळविण्या भावाला झाली त्यांची घाई केळविण्या भावाला झाली त्यांची घाई केळविण्या भावाला झाली त्यांची घाई शाही सोहळा आहे दादांना म्हटलं होतं हे करणं दादांना बोललो होतो सोनं 1.5 लाख रुपये झाले सोनं 1.5 लाख रुपये झालंय शक्ती तुला कशाला ठेवताय म्हटलं कलगी तुला का ठेवताय एक सोन्याचा दागिना करा शिवार्थसाठी काय म्हणे बुवा सगळ्यांची इच्छा आहे काय होईल तो होईल खर्च दादांची मी बोललो त्यांना विचारा रंगमंचावर सांगतोय बरोबर काय शक्ती तुला एकामेकाला शिव्या द्यायच्या ते ऐकणार तुम्ही एवढा कार्यक्रम करणार खर्च करणार आमच्या दोघांच्या सुपाऱ्या आज तो सगळा ताम झाम आहे आजचे सगळं दादांनी केलंय एवढा नॉर्मली खर्च आहे का हो वाढदिवसाला भर पडता एखादा किलोचा 2 किलोचा केक आणतो मी दादांना बोललो होतो एक सोन्याचा दागिने करा 1.5 लाख रुपये सोनं झालंय दादा नाही ऐकले म्हणजे नाही मला गोवा कार्यक्रम शक्तीपुराच करायचा आहे होणार का काय म्हणतोय सोहळा शाही करते छोटी मोठी ताई केळविण्या भावाला त्यांची झाली घाई केळविण्या भावाला झाली त्यांची घाई केळविण्या भावाला झाली त्यांची घाई सोतो कौतुकाने येऊन त्याला पाही सोतो कौतुकाने येऊन त्याला पाही तुकडा चंद्राचा तैसा नवी राही तुकडा चंद्राचा तैसा नवी राही कवी अंकुशाला या सचिन शाहिराला कवी अंकुशाला या सचिन शाहिराला बोलावले गीत गायनाला बोलावले गीत गायनाला शिवाजी
सारे गोळा शिवार्थ बाळाच्या भीष्ट चिंतनाला इष्टमित्र झाले 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 सारे गोळा शिवार्थ बाळाच्या भीष्ट चिंतनाला कुलदीपक मिळाला या शिंदे कुळाला ओ इष्टमित्र गणगोत्र झाले सारे गोळा शिवार्थ बाळाच्या भीष्ट चिंतनाला श्री गजानन महाराज गावदेवी भाले बोल शक्ती भाले अखंड सदा लाल घराण्याचा दुर्गादेवी नाच मंडळाचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा बक्षीस आहे कैलासवासी विश्रामदाजी शिंदे आणि कैलासवासी रुक्मिणी विश्राम शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू महेश दादा शिंदे, राजेंद्र शिंदे महाराष्ट्र पोलीस आहे आणि सिद्धेश दादा यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे हे भारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे माझे एक मित्र आहेत, युट्यूबर्स आहेत, कोकण सुंदर निसर्ग असं त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. माझ्या अनेक कार्यक्रमाला मित्रांनो आता मला निश्चितपणे भेटायला येतात. हे प्रेम आहे त्यांचं फार. युट्यूब चॅनल त्यांचं स्वतःचं आहे. शैलेशदादा शिंदे दादांच्या माध्यमातून 300 रुपयांचं हे भारदार पारितोषिक. त्यांना पण सांगितलंय टाकायची नाही म्हणून. हा म्हणजे तुम्ही म्हणाल तो त्याला लाडकानं हा सगळंच तुम्ही तसंच सगळ्यांना सांगतोय. उद्याची बारी आहे माझी होऊन दे. हा आणि मग 30 सेकंदाची 29 सेकंदाची टाका. मी नाही म्हणत नाही, पण अगदीच काय आमची लय भूस मारू नका लगेच असं म्हणतोय. बुवा उठायच्या तुमची वारी येते. हा मग आम्ही पण काही झेरॉक्स मशीन नाही लागलेली इकडं. एवढी सगळी गाणी नवीन काय करायला 2-4 लिहून बघा मग समजून. ऐका म्हणून म्हणतोय राग नका म्हणून. म्हणजे मला सवय आहे, तुम्हाला माहिती आहे बोलायचं आणि जे बोलतो ते स्पष्ट आहे. आपलं जे आहे ते तोंडावर. मागणं पुन्हा कोणाची निंदा करत नाही. जे आहे ते तोंडावर. राग आला तरी तोंडावर येऊ दे. ऐका तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी
उगवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी अरे गुणवर्णिताना गुणवर्णितानी कमी पडते लेखणी कारण मंगल मूर्ती गणेशाची 33 कोटी देवा देखणी चाचा ऐका विषय चाललाय नवीन काल मी गायलाय गण जयाच्या आज्ञे विण हलत नाही या मातीचा एक सुद्धा कण जयाच्या आज्ञे विण हलत नाही या मातीचा एक सुद्धा कण तयाच्या चरणी अर्पण करतो मी माझे तनमंधन जयाच्या आज्ञेविण हलत नाही या मातीचा एक सुद्धा कण तयाच्या चरणी अर्पण करतो मी माझे तनमंधन कृपेने गजाननाच्या माझे उजळले जीवन कृपेने गजाननाच्या हे माझे उजळले जीवन वंदन माझे तयाला जो शिव पार्वतीच्या लग्नात पुजला गण शिव पार्वतीच्या लग्नात पुजला गण म्हणायचं आहे का बघा जरा वेगळा गण जो शिव आणि पार्वतीच्या लग्नामध्ये पुजला गेला शिवाचा पार्वतीचा मुलगा आहे गणेश पण माझी वंदना एका वेगळ्या गणाला आहे गणच आहे तो ही गणच आहे हे ब्रह्मांड ही पृथ्वी जेव्हा नव्हती त्याही अगोदर तो होता त्या गणाला माझी मानवंदना कशी आहे का शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा त्या पुजावे गणा पुजावे गणा पुजावे गणा पुजावे गणा
हत्तीस कोटी आकाशीकडून कोणतरी म्हणतं तसा गात जाईल आवाज आता सुटत जाईल लक्षात ठेवा देणग्या ईश्वराची त्याला बसला होता मला आता बघा बघतो ऐकत राहा ते हत्तीस कोटी तुला देव भजती शुभ कार्याला तुला ही पूजती शुभ कार्याला तुला हो ते हत्तीस कोटी तुला देव भजती शुभ कार्याला तुला ही पूजती शुभ सचिन अंकुशात ते विसरावे दया चारुला सचिन अंकुशात ते विसरावे दया चारुला उजावे गणा उजावे गणा उजावे गणा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा उजावी गणा 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 शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा त्या पूजावे गणा पूजावे गणा पूजावे गणा पूजावे स्तवन आणि गण झालेला आहे आणि माझ्या अनेक कार्यक्रमात मित्रांनो सांगत असतो आजचा कार्यक्रम फार वेगळा आहे आपल्या घरचाच आहे असं समजून करतोय पण तरी सुद्धा शब्दांची मर्यादा राखूनच बोलण्याचा प्रयत्न असतो आणि आजही गवळण आणले माझ्या माई मुलांचा माझ्या समाजाचा माझ्या सर्व हिंदू देवी देवतांचा आदर राखून गवळण निश्चितपणे आहे म्हणायचं काय लक्ष असू द्या काय म्हणते
मगाशी केक कापायचा कार्यक्रम होता. मगाशी गेलो होतो आपण सगळे आहे का नाही? तर बाबू आहे ना शिवार्थ थांबतच नव्हता मम्मीकडे ते आईकडे सारखा. म्हणजे त्याला काय कळतं अजून 1 वर्षाचं बाळ आहे हो, तेवढाच होता कृष्ण. तेव्हाची कथा आहे ती सांगतोय तुमच्यापर्यंत पोहोचवते कशी आहे ते आहे का. आवर्जून अमोल एक राहिलेला आहे मित्रांनो. हे जग माझ्या आयुष्यात या 15-20 वर्षाच्या कार्यक्रमात माझ्या कार्यकाळात फार असे कमी आयोजक मला मिळाले. महेश दादा शिंदेसारखे अनेक आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. काही चांगले मित्र आहेत. मगाशी भेटून गेले. एक शब्द सकाळी फोन केला. राजू आता खेडेकर या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहिरी महाराजचा गुजरात त्यांना करतो. त्याचप्रमाणे अजून एक आयोजक आहेत सन्माननीय योगेश दादा कनावजी. यंदाही माझा कार्यक्रम गणपतीला आहे. मी आणि आय थिंक लांबोरे भाऊ असतील दुसऱ्या गणपती फुल झाले. जवळजवळ दसरा पण गेला होता. पण हे मुद्दामच सांगतोय तुम्हाला म्हणजे का कार्यक्रम येणार म्हणजे थांबतील यासाठी सांगतोय. आणि असे आयोजक फार कमी मिळतात. महेशदांसारखे, राजूदांसारखे, योगेशदांसारखे जे पैसा बघत नाही. पैसा खूप आहे हो, पण तेवढा दिलदारपणा सुद्धा माणसामध्ये असावा लागतो ते पैसे खर्च करण्यासाठी. आणि ते ह्या माणसांमध्ये मी पाहिल्याची 2-3 नावं तुम्हाला आज मी घेतली. चला गवळाकडे लक्ष द्या. आपला विषय भानगडायला नको काय करा. मुद्द्यावर येऊ मुद्द्यावर. आज कसं वाटतंय? काल गारगार वाटत होतं, पाऊस पडला होता. आज कसं वाटतंय? गरम करूया काय? करूया गरम. बघा मराठी भाषा आहे, ज्ञानेश्वरांची ओवी आहे. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके, अमृतातही पैजा जिंके. हा फक्त शब्दांचा खेळ आहे. मला बाकी वाईट काय बोलायचं नाही. आजचा कार्यक्रम खूप चांगला आहे, घरगुती कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामुळे गवळण तुमच्या चरणावर ठेवते. कशी आहे ते ऐका. परवाच माझा कालच माझा झालाय पगार. ते गमती नाही तुम्ही आणखी त्याच्यात चूक काढाला. ऐका काय म्हणताय का. राधा म्हणते यशोदेला, यशोदे बाई या कृष्णाला लहानपणापासून मी जसा आता श्रुतिका आणि श्रेया करतायत ना तसाच राधा 8 वर्षाने मोठी कृष्णापेक्षा खेळवायची. लहानपणी त्याला खेळवायची. आणि हा कृष्ण खोडकर लहानपणापासून तो काय एका जागेवर तिने उचलून घेतलं असतं, त्याला कडेवर घेतलं तरी काय राहायचं, सारखा हलायचा. जसा बाबा आपला शिवांश मगाशी शिवार्थ करत होता तसाच हलायचा, सारखा हलायचा. मग ती राधा म्हणते यशोदे माईला काय म्हणते ऐका. तुझा नंद लाला अगदी साया काळा. यशोदे माई हा नंद लाला अगदी साया काळा, पण अंगाला याच्या हे लई भारी चाळा. राधा म्हणते यशोदे माईला सांगते माई हा नंद लाला तुझा हा नंद लाला दिसाया काळा, अंगाला याच्या लई भारी चाळा. घेतले मी उचलून कडेवर, घेतले मी उचलून काढली गचलून, घेतली मी उचलून काढली गचलून. याच्या हातात दिली साय, याच्या तोंडाला लावली साय. माझ्या शिवाय हा राहित नाही. दादा म्हणते यशोदे माईला माझ्या शिवाय राहित नाही. बघ ना ग हलतोय कसा माय. माई किती हलतोय बघ ना ग. माझ्याशिवाय हातच नाही, कुणाकडेच जात नाही, कुणाकडेच जात नाही. घेऊया समाजला विषय. बघ ना ग हलतोय, हलतोय बोलतो
विषय कसा आहे पाहिजे का घ्या या. आनंदाला दिसाया काळा अंगालयाच्या लय भारी जाळा आनंदाला दिसाया काळा अंगालयाच्या लय भारी जाळा घेतले मी उचलून काढली बसलून घेतले मी उचलून काढली बसलून याच्या तोंडाला लावली साय याच्या तोंडाला लावली साय माझ्याशिवाय राहील नाही बघणार हलतोय कसा हमाय 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 यशोदा मला सांगते बघ ना ग किती हलतोय किती हलतोय थोडाच कंटाळ असंच बोलतोय का पोरगा तुझा हा लय बाई भोळा पोरगा तुझा हा लय बाई भोळा पोरगा तुझा हा लय बाई भोळा टकमक मागतोय टकमक मागतोय लावून डोळा टकमक मागतोय लावून डोळा आम्ही गवळणी सोळा कोण घेईना याला गवळणी सोळा कोण घेईना याला आता त्याला तो करील काय आता त्याला तो करील काय माझ्याशिवाय राहिल नाही माझ्याशिवाय राहिल नाही बघलं हलतोय कसा हमाय 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 कृष्णाला गळाला बांधलेली सुद्धा कथा आहे माती खणलेली सुद्धा कथा आहे तेव्हा ब्रह्मांड दिसतं यशोद्या माईला त्याच्या तोंडामध्ये आणि साधा विषय आहे सरळ विषय आहे मराठी भाषा आहे आपण भ्रंश मात्र करू नका म्हणून म्हणतो गडबड होईल बाळ हे सुंदर गोजीरवान बाळ हे सुंदर गोजीरवान बाळ हे सुंदर गोजीरवान बाहेर जाईल कायाला घाण बाहेर जाईल कायाला घाण राहुल दक्ष ठेव जरा लक्ष राहुल दक्ष ठेव जरा लक्ष आता फुटले तर त्याला पाय आता फुटले तर त्याला पाय एक वर्षानंतर मूल हळूहळू चालायला लागलं माझा भाऊ सुद्धा वर्षभरात चालायला लागला म्हणून म्हटलं आता फुटले तर त्याला पाय होऊन दक्ष राहून दक्ष ठेव जरा लक्ष आता फुटले तर त्याला पाय माझ्याशिवाय राहत नाही माझ्याशिवाय राहतच नाही बघणं हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहत नाही बघणं हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहत नाही बघणं हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहत नाही
फिरून गाडी कवी सागर मंजुळ गाय हा कवी सागर मंजुळ गाय माझ्याशिवाय माझ्याशिवाय राहतच नाही माझ्याशिवाय मला हंग नाही हलतोय कसा हा मार माझ्याशिवाय राहत नाही हलतोय कसा हा मार माझ्याशिवाय राहत नाही हलतोय कसा हा मार माझ्याशिवाय राहत नाही हलतोय कसा हा मार हातात लाला पिसाया काळा विषय समजला काय? जर इकडे तिकडे घुसाल तर आज अशी 2 ताकदीचे इंजेक्शन आणले हा अगदी सीझन पर्यंत लक्षात राहतील. मी तुम्हाला धमक्या देत नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मी धमक्या द्यायला विशेष नाही. कार्यक्रम कुटुंबाचा आहे, वैयक्तिक ठेवलेला. रसिकांना माझा जो पूर्वीचा गाभा निश्चितपणे मान्य आहे, वाडावाटल्याने ही कला टिकवली. पण आता पूर्वी बैलगाड्या असायच्या, आता बैलगाडी कोण चालवितो का हो? होते त्यांच्या पण इकून टाकली. आता डिझेल पेट्रोल त्याच्यानंतर आता सीएनजी आता इलेक्ट्रॉनिक आल्यात गाड्या. काळ बदलत्या काळाप्रमाणे बदललं पाहिजे. माझ्या रसिकांना ते गेलं पाहिजे म्हणून हा शब्दांचा छळ आणि खेळ करावा लागतो. स्पष्ट सांगतोय मी कळलं. माझ्या मायमोल्यांचा समाजाचा माझ्या कृष्णाचा माझ्या देवी देवतांचा आदर राखूनच गायले. माझ्याशिवाय राहत नाही. बघ ना ग यशोदे माय बघ ना ग हलतोय कसा हा माय. शब्दछळ आहे निश्चितपणे, त्याचं प्रत्युत्तर तुम्ही द्यावं. व्यतिरिक्त इकडं तिकडं फाट्याव इकडं तिकडं घुसाल. जसं येताना घुसलं तसं पात्रटला इकडे गेलं. मी लय वात्रट आहे, तुम्हाला नाही माहिती. हा तुम्हाला सूचना माझा इशारा आहे. तुम्ही जसं घसराल तसा मी पसरणार दुसऱ्या कार्यक्रम. हे तुम्हाला सांगून जातोय. कार्यक्रम कौटुंबिक आहे, त्याला कुठेतरी गालबोट नको. हे माझा तुम्हाला फोर्जून तुम्हाला ही विनंती, ही धमकी आहे, ही तुम्हाला विनंती आहे किंवा तुम्हाला सूचना आहे. वाचाल तर वाचाल, नाही तर काय शिकाल तर टिकाल. हो तेच लेखी विषय दिलेला आहे. अनेक वेळा त्यांचे माझे कार्यक्रम झालेले आहेत. मी तुम्हाला विचारलेलं आहे, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय? पात्रट मध्ये पण माझा आम्ही अनेक वेळा सांगतो, कारण आमच्याकडे पद्धत आहे. काही इकडे खाली गेलो ना आपण, त्या लांजाच्या खाली गेलो ना की मग तिकडे जसा शाहीर बदलतो तसे त्यांचे प्रश्न फार वाचक मंडळ आहे, फार ज्ञानी आहेत. त्यांच्या तिकडे कोण आपण येडे आहेत सगळे, ते फार ज्ञानी लोक आहेत. ते 50 प्रश्न टाकतात. आमच्या शिष्याला वेगळे देणार, आणखी मला वेगळे देणार. पण आम्ही बाप एकच सांगतो, जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत काय मांडव लिहून फुटत. आणि कुठला तरी आमच्या घराण्याची परंपरा आहे, सदालाल घराण्याची माझ्या तुमचा विषय जरी कोणी पडला तर मोठ्या मनानं मान्य करण्याची ताकद सुद्धा लागते. ती काही जणांकडे नाही आता. त्याच्यामुळे या शक्तितुरेला कुठेतरी वेगळं वळण मित्रांनो लागत चाललंय. भानगडी वगैरे मग हे वादविवाद ह्याच्यातून वाढत चाललेले आहेत. याच्यामधून फक्त सांगायचं म्हणून भावार्थ आहे. बुवानं लेखी विषय दिलाय. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय? बाजू सुद्धा अनेक वेळेला मी सोडवलेले आहे. भगीरथ सांगू नका, जालिंदर सांगू नका, आणि आणखी काय काय उत्तर मला बलिराम उत्तर मिळालं, गणेश उत्तर मिळालं. ही बाजू मी तुम्हाला सोडवून दिलेली आहे. असेल तर द्या, नाही तर आपलं चला लाव्या. लाव आता खाली चर्चा वरती लावू. एक मिनिट, एकला लाव. जो 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 जो
सुटला ना आता सुसाट आहे गाडी तर थांबायची नाही. तुम्ही शाहीर त्या निवंत बसू नका मुळीच शांत शांत. इकडे तुमचे बुवा आहेत सुशांत कराडे त्यांनाही मला समुद्र करतो त्यांना मी लय वेळा असं बोलतो सु शांत. त्यांना काय आज ते गेले नमनाला मला फोन केले बुवाने मानाला अगदी बोलवलं घरी या बुवा असं हे प्रेम पाहिजे तुला मला शाहीर असू द्या पण काय आज काय आमची झोंबड नाही भांडण नाही म्हणून त्यांनी मला बोलवलं बुवा असू द्या बाबांच्या नंतर पिल्यांना त्यांनी आणि कळा म्हणजे असा प्रतिस्पर्धी पाहिजे मित्रांनो. दत्ता बुवा घराटींसारखा किंवा सुशांत बुवा सारखा म्हणून तुम्हाला नाही बोलताय ऐका. तुम्ही शाहीर त्या निवंत बसू नका मुळीच शांत शांत शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी घोल मग नका बोलू चुकून खोट तुमची आमची नेहमीच भेट डोकं चालवा डोकं चालवा डोकं चालवा हो शाहीर असं डोकं चालवा. तुम्ही शाहीर मुळीच शांत वाचा पहिला जाऊन ग्रंथ आणि बोलवा ओ नाव तुमचं आहे मोठं नका बोलू चुकून खोट तुमची आमची नेहमीच भेट वाटोलवा डोकं चालवा शाहीर डोकं चालवा डोकं चालवा जरासं डोकं चालवा डोकं चालवा. आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. कोणाला विचारलंय काय दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं. दोन स्त्रियांच्या संयोगे जन्माले बाळ आपण सुधी त्याचा केला प्रतिपाळ. आपण सुधी त्याचा केला प्रतिपाळ. आपण सुधी त्याचा केला प्रतिपाळ. विचारतो त्याचे नाव कोण तेथे निर्गुण गाव. विचारतो त्याचे नाव कोण तेथे निर्गुण गाव. असेल तुम्हाला
डोकं चालवा डोकं चालवा असं तर चालवा नाही तर बाबांना बोलवा. जर प्रश्नाचं उत्तर सुटलं नाही तर गुरुवर यांना विचार. आणि या पहिल्या फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा. पहिली फेरी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. येतो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों.